विनंती असेल नक्ष 11 आपला एक एक्स्ट्रा प्लेअर आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा. 5 षटकांची ही मॅच, महत्वपूर्ण सामना. सामना जर बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर अशा स्पर्धेचा नियम आहे. आणि पहिलं षटक जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. शिवडी विधानसभेतील नावाजलेले खेळाडू आज मात्र आपण पाहतोय ही स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झालेत. लालबाग, करिरोड, शिवडी, परळ, काळा चौकी या विभागातील हे सर्व नावाजलेले खेळाडू आज मात्र आपण पाहतो या 10 संघांमध्ये विभागले गेले. IPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर ज्याप्रमाणे खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली जाते त्याचप्रमाणे या स्पर्धेची देखील लिलाव प्रक्रिया पार पडली गेली आणि हे संपूर्ण खेळाडू या 10 संघांमध्ये विभागले गेलेत. अशी तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा SVPL 2024 क्रिकेटचा महासंग्राम. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. अर्णव मराठाज या संघाकडून संकेत कदम आणि त्यांच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे आदित्य दळवी. हे 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी टीम अर्णव मराठाज या संघाकडून. नक्ष 11 एक्स्ट्रा प्लेअर आपण पाठवा. विनंती आहे केतन काप, विनंती असेल आपला एक एक्स्ट्रा प्लेअर आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये पाठवायचंय अथवा आपणास पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आपण याची नोंद घ्या. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी आपण पाहतोय निखिल दांडकर गोलंदाजीसाठी आले. पॉवर प्लेचं पहिलं षटक. लेट्स प्ले गेम ऑन. मॅच ऑफिशियल स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर नाशिर शेख यांना आणि लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर सुबोध गडसे आणि थर्ड अंपायर म्हणून आपण पाहतोय सर सूर्यकांत तडाव. असे 3 मॅच ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळत आहेत. विश्रांतीनंतरचा पहिला सामना तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भेटीला आलाय. नक्ष 11 विरुद्ध अर्णव मराठाज. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आणि बॉलला अडवले देखील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अमय बिरमोळेला आपण पाहतो इन ऍक्शन याच मॅच मध्ये आणि त्यानेच बॉल देखील अडवला. तोपर्यंत 1 धाव देखील पूर्ण केली गेली. 2:38 मिनिटांनी आपण जर पाहिलं तर या सामन्याला सुरुवात झाली आहे. 20 मिनिटांच्या आतमध्ये 4 षटक समाप्त करणं गरजेचं आहे. आपण याची नोंद घ्या. स्पर्धेचा नियम आहे. या प्रत्येक नियमांचं पालन करून ही स्पर्धा खेळवली जाते. आदित्य दळवी आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय संकेत कदमला. पहिल्याच मॅच मध्ये का फलंदाजी केली या दोन्ही फलंदाजांनी. टीम अर्णव मराठाज. पुढचा बॉल यावेळेला बॅकफुट वरती येऊन पॉइंट मध्ये आपण पाहिलं तर पॉइंट शोधून काढला, गॅप शोधून काढला आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. आदित्य दळवी यांच्या बॅट मधून येतोय SVPL चौकार. येलो जर्सी नक्ष 11 संघ मैदानामध्ये उतरलाय. पुढचा बॉल लो फुलटॉस, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवलंय. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 5 या आकड्यावर. चांगली सुरुवात झाली टीम अर्णव मराठाज या संघाची. आदित्य दळवी आणि त्याच्या समवेत संकेत कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आली आहे. पुढचा बॉल चांगला आहे. हा बॉल देखील चांगल्या रीतीने हाताळलाय. तोपर्यंत एक चिकी सिंगल पूर्ण केली जाते. एक 60 धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 6 या आकड्यावर. एक महत्वपूर्ण सामना. विश्रांतीनंतरचा हा पहिला सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगताना. टीम अर्णव मराठाज विरुद्ध नक्ष 11. अर्णव मराठाच्या संघाचे संघमालक आहेत राजन साळी आणि त्याचप्रमाणे मधुसूदन भुवड. आणि अपोजिट संघ आपण पाहतोय नक्ष 11 या संघाचे संघमालक आहेत वसंत सप्पाळ आणि त्याचप्रमाणे रुपेश आंबेकर. हे ओनर्स आहेत, टीम ओनर्स. 10 संघांचे 10 संघमालक, 10 संघांचे 10 आयकॉन खेळाडू. अशा पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहतोय.
निखिलचा पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल बरोबर हाताळला निखिलने आणि बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू डॉट बॉल येतोय. आतापर्यंत 5 बॉल निखिलने हाताळलेत आणि अवघ्या 6 धावा त्याने खर्च केलेत. एक चौकार लगावला गेला या षटकामध्ये आदित्य दळवीच्या बॅटमधून. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळते टीम अर्णव मराठाच्या संघाकडून. पहिलाच सामना खेळत असताना विजय मिळवला या संघाने अर्णव मराठाच. त्यांचा कॉन्फिडन्स लेवल देखील हाय असेल या मॅच मध्ये खेळत असताना. हा बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवलाय, रन मात्र मिळणार नाहीये. म्हणजेच पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं ना तर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 6 बिनगडी बाद. अनिकेत चव्हाण म्हणजेच अंड्या गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 2. कष्टपैलू खेळाडू, आयकॉन खेळाडू म्हणून त्याची देखील वर्णी लागली आणि म्हणूनच की काय टीम नक्ष 11 संघच नेतृत्व करत असताना पाहायला मिळतोय अनिकेत चव्हाण. प्रथमेश बेलछेडा इन ऍक्शन आपण पाहतोय टीम नक्ष 11 संघाकडून. अनिकेतचा पहिलाच बॉल पहा, बॅकफुट वरती येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, सिद्धेश दाभेकरने बॉलला अडवलंय आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 7 या आकड्यावर. पुढचा बॉल लो फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण, फुल टोल वसूल केलाय. संकेत कदमच्या बॅट मधून येतोय SVPL ब्रँडेड षटकार. बरोबर कनेक्ट केला आणि बॉलला अक्षरशः फेकून दिलं सीमारेषा पलीकडे संकेत कदमने. नेक्स्ट बॉल, आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. हा बॉल चांगल्या रीतीने हाताळला अनिकेतने आणि डॉट बॉल देखील येतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय मार्गस्थ आणि धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 13 या आकड्यावर. 13 ऑन स्कोर बोर्ड. दोन्ही सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय टीम अर्णव मराठा या संघाकडून. पुढचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर फटका, बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स, मिळतील धावा 4. येतोय संकेतच्या बॅट मधून चौकार. एक षटकार एक चौकार आतापर्यंत लगावला गेलाय संकेत कदमच्या बॅट मधून. पुढचा बॉल, आणखीन एक बिग हिट. हा बॉल गेलाय सीमारेषा पार, मिळतील धावा 6. येतोय लांब 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 लचक षटकार. थँक्यू. 23 धावा धाव फलकावरती. बॅटिंग केली आहे संकेत कदमने या षटकामध्ये. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. तो संकेत कदम स्ट्रायकिंग एंडला आयकॉन खेळाडू म्हणून त्याची देखील वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये.
नेक्स्ट बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅकफूट वरती जरूर आले, गॅप शोधून काढला आणि गॅप मधून बॉलला पाठवले वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. आणखीन एक रुबाबदार चौकार येतोय संकेत कदमच्या बॅट मधून. म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 27 या आकड्यावर. 27 नो लॉस टीम अर्णव मराठाज. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर निखिल दांडकरने हे षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये एकूण 6 धावा खर्च केल्या. दुसरं षटक अनिकेत चव्हाणने हाताळलं. त्या षटकामध्ये एकूण 21 धावा खर्च केल्यात. महागडं षटक ठरलंय अनिकेत चव्हाणचं. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा निखिल दांडकर यांना आमंत्रित केलं जात आहे. आदित्य दळवी आणि संकेत कदम. फायरिंग स्टार्ट पाहायला मिळते टीम अर्णव मराठ्याच्या संघाकडून. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. अनिकेत चव्हाण बॉलच्या खाली झेल पकडला, विकेट आली आहे. फलंदाज आदित्य दळवी बाद. बारा मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. विनंती असेल आपण याची नोंद घ्या. वेळेवरती देखील लक्ष द्या विनंती असेल. अनिकेत चव्हाणने झेल पकडला आणि म्हणूनच की काय फलंदाज आदित्य दळवी याची खेळी संपुष्टात आली आहे. आदित्य बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये द मॅन फ्रॉम करी रोड सुशांत गुरव मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. पहिल्याच सामन्यामध्ये या खेळाडूने देखील चांगला खेळ केला. चांगली फलंदाजीची प्रात्यक्षिक पाहायला मिळाली सुशांत गुरवच्या बॅटमधून आणि तोच फलंदाज आता मात्र फलंदाजीसाठी आलाय. न्यू बॅटर सुशांत गुरव. निखिलचा पुढचा बॉल अगदी वेगवान चेंडू होता. पंचांकडे लाऊड अपील केली आहे. लाऊड अपील जरूर केली आहे पंचांकडे. अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे आणि डॉट बॉल देखील येतोय. चांगला बॉल तेवढंच चांगलं यष्टिरेशन देखील पाहायला मिळालं स्वप्नील यांच्या माध्यमातून. निखिल दांडकर षटक क्रमांक 3 हाताळत असताना त्याला आपण पाहतोय. धावसंख्या जर आपण पाहिली ना तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 27 या आकड्यावर. आतापर्यंत 2 बॉल त्याने हाताळले. दोन्ही बॉल जर आपण पाहिलं तर निर्धाव हाताळलेत निखिल दांडकरने. पहिल्याच बॉलवरती महत्वपूर्ण विकेट आली ती म्हणजे आदित्य दळवीची आणि दुसरा बॉल आता मात्र निर्धाव आलाय. शेवटचे 4 बॉल अजूनही बाकी आहेत. षटक क्रमांक 3 मधील निखिल दांडकर पुन्हा एकदा. पुढचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न अनिकेत चव्हाण जज करतोय. बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. अनिकेत पाहत राहील बघत राहील तोपर्यंत बॉल फरार. 6 धाबांसाठी येतोय षटकार सुशांत गुरवच्या बॅटमधून. षटकार आलाय सुशांतच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले. त्याने बॉलला अडवलंय तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. प्रथमेश बेलछेडा आपण पाहतोय अण्णा इन ऍक्शन टीम नक्ष 11 संघाकडून. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 34 या आकड्यावर. 34 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत या तिसऱ्या षटकातील.
पुढचा बॉल उडवलाय, मोठा फटका संकेतच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. अनिकेत चव्हाण जज करत असताना झेल त्याने पकडला आणि म्हणूनच ही काय संपुष्टात आलाय संकेत कदमचा खेळ. आणखीन एक विकेट. नवीन फलंदाज आहेत उबेद शेख. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 34 या आकड्यावर. सुशांत गुरव नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय त्याला. आणि नवीन फलंदाज जो मात्र आहे उबेद शेख. डावखुरा फलंदाज उबेद शेख मैदानाच्या आतमध्ये आलाय. निखिलचा पुढचा बॉल आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण उबेदच्या बॅट मधून येतोय. लांबवरचा लांब लचक षटकार. म्हणजेच 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 40. षटक क्रमांक 4 आणि हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय अमेय बिरमोळे. शेवटची 5 मिनिटं अजूनही बाकी आहेत. 5 मिनिटांमध्ये हे षटक समाप्त करणं गरजेचं असेल. अमेयचा पहिलाच बॉल अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला बरोबर आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 41. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने स्ट्राईक डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. वन बाउन्स मिथिल नवाचार येतोय सुशांत गुरवच्या बॅटमधून. SVPL चौकार. आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 45 या आकड्यावर 45. पुढचा बॉल हवेमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अनिकेत चव्हाण आणखीन एक झेल पकडताना पाहायला मिळत आहे. तिसरा झेल अनिकेत चव्हाण यांनी या मॅच मध्ये पकडला आणि म्हणूनच की काय सुशांत गुरव बाद. विकेट.
नवीन फलंदाज आहेत राहुल कहार, द मॅन फ्रॉम लालबाग. लालबाग मधील आणखीन एक सितारा मैदानाच्या आतमध्ये राहुल कहारला आपण पाहतोय. अमय्य बिरमोळे, ओहो काय बॉल हाताळलाय, पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल, आणि या वाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 46 या आकड्यावर, 46. षटक क्रमांक 4चा खेळ अमय्य बिरमोळे. महत्वपूर्ण विकेट देखील आली आहे याच षटकामध्ये, ती म्हणजे सुशांत गुरवची. राहुल साठी पुढचा बॉल, बिग हिट राहुल कहारच्या बॅट मधून जोरदार प्रहार, बॉल चाललाय सीमारेषा पार, मिळतील धावा 6, येतोय SVPL षटकार राहुल कहार. बरोबर पिक केला आणि बरोबर बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 52. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक, बॉल त्याने पकडलाय आणि म्हणूनच ही काय राहुल कहार आता मात्र माघारी परतताना पाहायला मिळते. विकेट आली आहे. नवीन बॅटर आहेत ओमकार तावडे. ओंकार तावडेसाठी पुढचा बॉल, अगदी वेगवान चेंडू अमय्य बिरमोळे यांचा, बरोबर बॉल त्याने हाताळलाय आणि डॉट बॉल देखील आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 52 या आकड्यावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 4 मधील अमय्य बिरमोळे हे षटक हाताळत आहेत. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल अमय्य बिरमोळेने हाताळलाय आणि म्हणूनच ही काय 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 52. 52 अर्णव मराठाच. नेक्स्ट मॅच टीम अयान स्टार विरुद्ध शिवडी मुंबईकर्स. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टीम अयान स्टार विरुद्ध शिवडी मुंबईकर्स. संघनायक कर्णधार विनंती असेल टॉससाठी आपण त्वरितच टॉस बॉक्स मध्ये या. बरोबर हाताळले षटक, 4 षटक बरोबर हाताळलेत 20 मिनिटांमध्ये. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. पूर्वेश, षटक क्रमांक 5. डावखुरा गोलंदाज आहे, परळ विभागातील एक युवा उद्योन्मुख खेळाडू पूर्वेश आपण पाहतोय षटक क्रमांक 5 हातात असताना. पहिलाच बॉल आणि पंचांनी रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी, त्याची पडताळणी केली जाईल पंचांच्या माध्यमातून. सर सूर्यकांत हडाव यांच्या माध्यमातून व्हाईट बॉल आहे की नाहीये त्याची पडताळणी या ठिकाणी केली जाते.
दुपारचं सत्र SVPL 2024 क्रिकेटचा महासंग्राम दिवस क्रमांक 1 आपण पाहतोय. सामना क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. टीम अर्णव मराठाज विरुद्ध नक्ष 11. आणि सर सूर्यकांत अडाव यांच्या माध्यमातून पडताळणी केली जाते व्हाईट बॉल आहे की नाहीये. नेक्स्ट मॅच असेल टीम अयान स्टार विरुद्ध शिवडी मुंबईकर्स. संघनायक कर्णधार विनंती असेल टॉस साठी. यस, सामना क्रमांक 7 अयान स्टार विरुद्ध शिवडी मुंबईकर्स. एक मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळणार आहे. 10 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. यस, व्हाईट बॉल आहे आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 53 या आकड्यावर. म्हणजेच अजूनही शेवटचे 6 बॉल बाकी आहेत या शेवटच्या षटकातील. पूर्वेश षटक हातात आहेत. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. रन मात्र मिळणार नाहीये आणि आता मात्र पहिलाच बॉल हातात असताना या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल देखील आलाय. पूर्वेश खर्डे आपण पाहतोय षटक क्रमांक 5 हातात असताना पहिला बॉल निर्धाव येतोय. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी आपला उजवा हात बरोबर बाहेर काढलाय आणि नो बॉल या ठिकाणी दाखवला जातोय पंचांच्या माध्यमातून. पुढील बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 55. 55 ऑन स्कोर बोर्ड. फ्री हिटचा बॉल पूर्वेश खर्डे. ओंकार तावडे स्ट्रायकिंग एंडलाय. मॅन फ्रॉम करिडोर. फ्री हिटचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत आणि बॉलला अडवले देखील अमय बिरमोळे यांनी. तोपर्यंत आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 56 या आकड्यावर. 56. शेवटचे अजूनही 4 बॉल बाकी आहेत या षटकातील. पुढचा बॉल रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा बॉल अडवलं जाईल. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 57 या आकड्यावर. 57. ओंकार तावडे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय उबैद शेख. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम अर्णव मराठाज या संघाकडून शेवटचे षटक मार्गस्थ आहे. पूर्वेश खर्डे हे षटक हातात आहेत. नेक्स्ट बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलला अक्षरशः सोडून दिले शेवटच्या क्षणाला आणि म्हणूनच की काय पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढलेत. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल आणि आता मात्र या ठिकाणी फलंदाज ओंकार तावडे माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती झाल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश. पुढचा बॉल बैगिट. व्हॉट अ शॉट. बॉलला पाठवलंय उबैद शेखने सीमारेषेच्या पलीकडे. SVPL ब्रँडेड षटकार उबैद शेख यांच्या बॅट मधून आलाय.
शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे आणि उबेद शेख यांच्या बॅट मधून काय फटका खेळला गेला. बॉलला पाठवलं सीमारेषच्या पलीकडे. शेवटचा बॉल शिल्लक पूर्वेश खर्डे यांचा. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 64. 64 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा बॉल, आणखीन एक मोठा फटका. बॉलला पाठवले सीमारेषच्या पलीकडे. वन बाउन्स. मिथिल नावा 4. येतोय उबेद शेख यांच्या बॅट मधून चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 68 म्हणजे जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 69 धावांची गरज असेल टीम नक्ष 11 या संघाला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. टीम अयान स्टार विरुद्ध शिवडी मुंबईकर्स. संघनायक विनंती असेल टॉस साठी या. अयान स्टार विरुद्ध शिवडी मुंबईकर्स. कर्णधार विनंती असेल टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. धन्यवाद. हॅलो. अयान स्टार आणि शिवडी मुंबईकर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. आणि श्रीजय 11 लालबाग संघाचे संघमालक सन्माननीय विक्रांत जाधव यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. मी आपल्याला विनंती करेन विक्रांत या. एका बाजूने फरदीन काझी आणि दुसऱ्या बाजूने दिलेश देवरुखकर. कोण कॉल करणार? हेड्स इज अ कॉल. फरदीनने कॉल केलाय. हेड. टेल आलाय. दिलेश टॉस जिंकलेले आहात. आज समोर नवीन टीम आहे. या अगोदर तुमची टीम एक मॅच ऑलरेडी खेळलेली आहे. तर या समोरच्या टीम बरोबर खेळत असताना आता मात्र तुमच्या टीम मध्ये बदल काय असणार आणि तुमचा सर्वप्रथम निर्णय काय या मॅच साठी? सर्वप्रथम निर्णय आम्ही फिल्डिंग घेणार आहे आणि बदल म्हणजे एक प्लेअर त्याच्यामध्ये चेंजेस करणार आहे, ते सांगतो तुम्हाला. आणि या मॅच मध्ये आता प्रथमतः तुम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेताय. 5 ओव्हरचे सामने आहेत. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल समोरच्या टीमला? समोर आपण बघताय फरदीन काझी सारखा फलंदाज आहे. एक चांगला स्क्वॉड आहे समोरच्या टीमकडे सुद्धा. तर त्या लक्षात घेता किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 70 रनपर्यंत थांबवायचा प्रयत्न करू आम्ही. फरदीन पण ज्या फॉर्ममध्ये आहे प्रयत्न करणार आम्ही. नक्कीच. आणि तुम्हाला तुमच्या मैच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. फरदीन, सामने वाली टीम ने पहले फील्डिंग चुनी है. अगर टॉस आप जीते तो आपका डिसीजन क्या होता? टॉस जीते तो हम भी फील्डिंग करते हैं, लेकिन टॉस क्या मेरे हाथ में नहीं था. अभी बैटिंग आया तो ज़्यादा से ज़्यादा टारगेट देने का सोचेंगे. और तुम तो अपनी टीम के लिए अच्छा देने की कोशिश करोगे, लेकिन अपनी टीम को क्या बताना चाहोगे? आज पहला मैच तुम्हारी टीम यहाँ पर खेलने वाली है. नहीं, कुछ नहीं, बेसिक क्रिकेट खेलेंगे, कुछ नया नहीं करना है. जो भी जिसका बेस्ट है वो देना है, बस रिजल्ट बाद में देखा जाएगा क्या होता है. और आज सब नए प्लेयर्स तुम्हारे साथ खेलने वाले हैं. कुछ युवा प्लेयर्स है, कुछ एक्सपीरियंस प्लेयर है. तो सबसे ज्यादा विश्वास किस पर दिखाया जाएगा तुम्हारी तरफ से? तुम्हारे साथ में खेलने के लिए ओपनिंग पेयर में किसको लेकर जाओगे? नहीं, विश्वास तो सब पे इसके लिए टीम में लिया है, पूरे 16 लोग को. तो देखेंगे अभी कॉम्बिनेशन क्या होता है. पहला बैटिंग है, देखेंगे. सब यंग है, मैं भी यंग ही हूँ. तो बहुत सारी शुभकामनाएं हैं तुम्हारी मैच के लिए. अँड अगली मॅच के लिए जैसे ही हम आगे बढ़ेंगे, जसं आपण पुढे जातोय या नवीन सामन्याकडे, सेकंड इनिंगला सुरुवात होईल, तसं मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये मायक्रोफोनवर बदल होईल. आपल्यासोबत महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंद्रकांत शेटे सर जोडले जातील. धन्यवाद. नमस्कार, सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 मध्ये. आज महत्त्वाचा सामना आपल्या समोर पाहायला मिळतोय. एका बाजूला जर पाहिलं तर नक्ष 11 आहे, दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते अर्नो मराठाज. पहिली बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर अर्नो मराठाज टीमने 68 धावा केल्या आणि 69 धावांचं लक्ष्य नक्ष 11 संघाच्या समोर ठेवलेलं आहे. नक्ष 11 संघ पहा, प्रत्येक टीम कट टू कट आहे. 10 टीम जरी या ठिकाणी असतील, त्यामध्ये लीग मॅचेस आहेत, परंतु 10च्या 10 संघ मात्र उल्हास पॅकरचे उल्हास गोवेकर साहेब यांच्याकडून उद्या सूर्या नायडू आणि उबेद शेख या दोघांनाही
ब्रँडेड अशा बॅट उद्या या ठिकाणी दिल्या जाणार आहेत, त्याची नोंद आपण घ्यायची आहे. उल्हासजी गोवेकर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. प्रथमेश बेलशेडा अण्णा आणि अनिकेत चव्हाण की जोडी सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 5 षटकांची मॅच आहे. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. मुंबई नगरी मायानगरी मधील मात्र काळा चौकी आणि काळा चौकीचं अभुदयनगर, अभुदयनगरचं शहीद भगतसिंग मैदान आणि त्यावर सुरू आहे क्रीडा स्पर्धा शिवडी विधानसभा प्रीमियर लीग. अनिकेत चव्हाण स्ट्राईकवर आहे. काळा चौकीचे एक अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजीसाठी मितेश दलाल. गेली कित्येक वर्ष या दर्जेदार खेळाडूला देखील आम्ही दर्जेदार क्रिकेट खेळताना पाहिलंय. डॉन या नावाने देखील ओळखले जातात. गोलंदाजीसाठी डॉन येत आहेत, परंतु फलंदाजीसाठी जर पाहिलं तर अनिकेत यांना आपण पाहतोय. मॅचच्या दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला बॉल लोअर फुल अगदी ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. पोलर लेनचा चेंडू तिकडे पाहायला मिळतोय. धावेपासून वंचित ठेवलंय. पहिला चेंडू निर्धाव. अनुभव पहिल्याही मॅच मध्ये काय बॉलिंग केली होती मितेश दलाल यांनी आणि या मॅचची सुद्धा सुरुवात खूप चांगली झाली आहे. 69 50-50 मॅच आहे, म्हणजे दोन्ही टीमच्या बाजूने ही मॅच जाऊ शकते. प्रेक्षकांचं मनोरंजन होईल असाच सामना आज आपण पाहतोय शिवडी विधानसभा प्रीमियर लीग. टप्प्याचा बॉल त्यावर केलाय प्रहार आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. दुसऱ्याच बॉलवर अनिकेतने अंदाज गेला, पिक केला, लेन बॉल सीमारेषा पलीकडे पाठवला मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा होता. यावेळेला हुक करतायत, बॉलला एक वेगळा लुक देत आहेत आणि पाठवतात सीमारेषेच्या पलीकडे. पुढे गेलीये 12 धावा, 2 लगातारचे षटकार. या मैदानातील परिस्थितीला जाणतात हे खेळाडू. नाव अनिकेत. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॉल जाईल, तिकडे होते मिक्स फील्ड आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पार. चौकार. नो बॉल. वाह. आता हे गाणं लागल्यानंतर याच मैदानात झालेली स्पर्धा आणि मयुरेश भवर यांचा केलेलं ते नृत्य ज्यावेळेला पुष्पा आला होता. महापौर चषक आय थिंक. प्रत्येक संघाची खास तयारी आहे, प्रत्येक संघाचे खास चाहते आहेत, प्रत्येक संघाने काहीतरी खास केलंय. असाच एक संघ यानंतर देखील पाहायला मिळणार आहे. टप्प्याचा बॉल डबल माइंड झाले होते आज स्ट्रोक खेळत असताना, परंतु तिकडे फ्रीडचा फायदा होताना पाहायला मिळाला आणि धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुन्हा पुढे गेलीये. 18 धावा, एक चांगलाच पल्ला गाठलाय. 5 ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी 69 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये, कमबॅक करावं लागणार आहे. अख्ख्या शिवडी विधानसभेमध्ये चर्चा हीच आहे, कुणाची टीम कशी आहे, कुणाच्या टी शर्टचा रंग कोणता आहे, कोणती टीम स्ट्रॉंग आहे, कोणती कमजोर आहे, हे सगळ्या चर्चा होत आहेत. ओ हो, जबरदस्त स्ट्रोक. सरळ बॅटने जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. 6 धावा. नाव प्रथमेश बेलशेडा आणि काम षटकार चौकार मारणे.
प्रथमेश बेलछेडा गतवर्षी मुंबई प्रीमियर लीग मॅन ऑफ द सिरीज ठरले होते. मोटरसायकल बाईक घेतली होती. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल वळला देखील जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर स्कोर झालाय 24 धावा तब्बल झालेल्या आहेत. पहिलं षटक संपलंय. तर राहुल येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. राहुल कहर विकेट घ्यायची आहे. प्रतिस्पर्ध्यांवर दबाव वाढवायचा आहे. सुरुवात तर चांगली केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने सध्याच्या घडीला, परंतु आम्हालाही कमबॅक करावं लागेल हे स्वतःला सांगावं लागेल राहुल कहरला. अकुटप्प्याचा बॉल होता, पिक केला आणि रिव्हर्सचा लांब 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 षटकार. खूप चांगली कामगिरी केतन कापच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. संघ मालक वसंत सकपाळ आणि रुपेश आंबेकर. दुसऱ्या बाजूला राजन साळी आणि मधु भुवड यांची टीम पाहायला मिळते. संघ मालकांचा उल्लेख गरजेचा आहे, कारण एखादी स्पर्धा आणि त्यामध्ये यशस्वी होण्यामध्ये संघ मालकांचं योगदान असतं. सध्या अनिकेतची चर्चा आहे. चांगला बॉल, सन्मान दिलाय, हळूवार पद्धतीने बॉलला ढकललाय कव्हर्सला. 1 रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31 धावांवर धावफलक गेलाय. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 2 मार्गस्थ आहे. पहा, प्रत्येक संघाला एक मॅच झाल्यानंतर खेळाडू बदलायचे आहेत आणि जेवढे काही सिलेक्ट झाले त्या सगळ्यांना तुम्हाला चान्स द्यायचा आहे. हा नियम आहे या स्पर्धेचा, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. ओ, बॅटच्या पट्ट्यात काही बॉल आलेला नाहीये. पहिलेच मन बनवलं तो स्ट्रोक खेळताना, परंतु धावसंख्या जर पाहिली 32 वर जाताना पाहायला मिळेल. आता पहा, काही खेळाडूंना बसवलंही जाईल, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जरी तुम्हाला एखाद्या मॅचला बसवलं तर तुमच्या साथीदाराला एक संधी मिळणार आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट सकारात्मक पद्धतीने घ्या, कारण सगळ्यांना संधी द्यायची म्हटल्यावर काहींना बसावंच लागणार आहे. बऱ्याचदा संघ मालक आणि कॅप्टन पुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतं. अकुटप्प्याचा बॉल केलाय पुल, सक्सेसफुल षटकार. धन्यवाद. धावसंख्या 38 धावा धावफलकावर आहेत. चांगली कामगिरी, चांगली सुरुवात इकडे झालेली आहे. अनिकेत मात्र जबरदस्त कामगिरी करतायत. आतापर्यंत 3 षटकार, 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. पुन्हा एकदा राहुल कहर, यावेळेला समोर उडवला बॉल. खूप चांगली कामगिरी, टायमिंग लाजबाब षटकार. चव्वेचाळीस धावा धावफलकावर 69चा पाठलाग करायचा असताना आणखीन एक हवाई हल्ला, हवाई सफर, सिक्सर. 50 धावा पूर्ण होत आहेत 2 षटकांमध्ये.
वकील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. अजूनही 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे ती 19. अनिकेत 42 वर बॅटिंग करतायत. या स्पर्धेमध्ये किती हाफ सेंचुरीज होईल याची चर्चा आहे. 2 तर झाल्यात. बॅटची कडा घेत बॉल मागे निघालाय आणि वेध लागलेत या चेंडूला सीमारेषेचे आणि यस ते मात्र पूर्ण होत आहे. चौकार. 17 मध्ये 15. विशारद पगारेने आज अर्धशतक केलंय. सौरभ बांद्रेने आज अर्धशतक केलंय. आणखीन एक होईल का? बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा त्याच दिशेने मार्गस्थ केले बॉलला. पुन्हा एकदा रेस बॉल आणि फिल्डर मधील, परंतु त्या ठिकाणी चांगले प्रयत्न राहिले. धावसंख्या 2 ने पुढे गेली. बेचाळीस धावांवर बॅटिंग करतायत. अखूट टप्प्याचा बॉल प्रथमेश आहेत त्या ठिकाणी आणि त्यांच्याकडून एक जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला. 6 षटकार. तर 62 धावा झाल्यात. केवळ 7 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. तिसऱ्याच ओव्हरमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल. नक्ष 11 सुद्धा एक चांगली टीम आहे. विशेष म्हणजे तुम्ही कशी टीम सिलेक्ट केली हे खूप महत्वाचं आहे. कोणी बॉलर घेतलेत, कोणी बॅटर घेतलेत, कोणी फिल्डर घेतलेले आहेत, कोणी कॅप्टन्स घेतलेले आहेत. यावेळेला आणखीन एक चांगला फटका येताना पाहायला मिळाला. सीमारेच्या दिशेने निघालाय. अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय, परंतु धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 63 धावा धाव फलकावर. 6 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. अखूट टप्प्याचा बॉल आणि या मॅचला फिनिश केलंय अनिकेत चव्हाण. काळा चौकीचे एक जबरदस्त खेळाडू. त्यांच्या बॅटमधून षटकार आलाय आणि या मॅचला फिनिश केलंय, परंतु अनिकेत 48 धावांची जबरदस्त खेळी केली आहे. तिसऱ्याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश. अनिकेत चव्हाण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरतायत आणि यानंतर देखील एक महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. फरदीन काझीला इन ऍक्शन मध्ये आपण पाहू. ज्या फरदीन काझी